आपल्या विभूतवाडीचं ग्रामदैवत श्री हनुमानाच्या यात्रेच्या निमित्तानं उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, गावातील सर्व वडीलधारी मंडळी, दरवर्षी आपल्या या ग्रामदैवताची यात्रा अत्यंत दिमाखात थाटामाटात पार पडते आणि तशाच पद्धतीनं आज अत्यंत उत्साहात गजी ढोलाच्या निनादात श्री बिरोबाची पालखी पण आलेली आहे। अशा मंगलमय वातावरणामध्ये आपली यात्रा पार पडते। मी मनापासून आपल्या या यात्रेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। हनुमानाच्या चरणी प्रार्थना करतो। विभूतवाडी आणि विभूतवाडी परिसरातील सर्व हनुमान भक्तांना त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान शांती मिळावी, त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलंही दुःख दारिद्र्य येऊ नये, चांगलं आरोग्य त्यांना मिळावं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये असं काही कुठलं संकट आलं तर हनुमानानं हनुमानाची गदा त्या संकटाच्या डोक्यात घालावी अशी प्रार्थना मी श्री हनुमानाच्या चरणी करतो। विभूतवाडीचं आणि माझं नातं अत्यंत जिव्हाळ्याचं आहे आणि हे काही मी सांगावं अशी काही परिस्थिती नाही। मी जेव्हा राजकारणामध्ये आलोय तेव्हापासून या गावानं माझ्यावरती मुलासारखं प्रेम केलंय, प्रचंड पाठिंबा, प्रचंड पाठबळ दिलं। मला जेव्हा विधान परिषदेची काम करण्याची संधी 2020 ला मिळाली आणि माझे मोठे बंधू माननीय ब्रह्मानंद पडळकरांना 2017 तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं जिल्हा परिषदचा सदस्य आणि समाज कल्याणचा सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली, तर या तालुक्याच्या इतिहासामध्ये 1990 पासून लोकप्रतिनिधी आमदार म्हणून काम करतायत, तेव्हापासूनचा काळ आपण सर्वांनी बघितलाय। त्या 2.5 वर्षाच्या सभापतीच्या काळामध्ये 120 कोटीचा निधी सभापती म्हणून ब्रह्मानंद पडळकरांनी वाटला आणि कुणाचाही चहा सुद्धा घेतला नाही, हे तालुक्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे। मी विधान परिषदेचा आमदार झालो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि विधान परिषदेचा आमदार म्हणून या तालुक्यामध्ये काही वेगळं काम करता आलं आणि ते काम करत असताना विभूतवाडी गावाला तालुक्यामध्ये सर्वात जास्त निधी देण्याचं काम आम्ही केलेलं आहे। आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे की तुम्ही सगळं रेकॉर्ड काढून बघा, या गावामध्ये जी कामं दिसत आहेत ती कामं जास्तीत जास्त कामं देण्याचा प्रयत्न आम्ही केला, कारण तुमच्यामुळे आम्हाला संधी मिळाली होती आणि त्यामुळे त्या संधीचं सोनं केलं। प्रचंड इच्छा होती की खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून कधीतरी काम करता यावं, परंतु महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपाकडे राहिला नाही, त्यामुळे मला 19 नंतर निवडणूक इथं लढवता आली नाही। 2009 आणि 2014 मी निवडणूक लढवली, परंतु मला यश आलं नाही। 2019-2024 ची परिस्थिती खूप चांगली होती, परंतु आपल्याला महायुतीमधून उमेदवारी मिळाली नाही। 2019 ला मला बारामतीला जावं लागलं, 2024 ला मला जतला जावं लागलं, परंतु अत्यंत इच्छा असताना इथं लोकप्रतिनिधी म्हणून काम करता आलं नाही। आज जरी मी जत विधानसभा मतदारसंघाचा आमदार जरी असलो तरी खानापूर विधानसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना काहीच कमी पडू देत नाही। आम्ही रात्रंदिवस मेहनत घेतो। राज्याचे मुख्यमंत्री आपल्या सोबत आहे आणि त्यामुळे मी जरी इथला लोकप्रतिनिधी नसलो तरी इथल्या लोकप्रतिनिधीपेक्षा काही कमी आपल्या गावांना पडणार नाही याची काळजी मी घेतोय। त्यामुळे येत्या काही काळामध्ये आपल्याला टेंबूचं पाणी मिळेल। राज्याचे तेव्हाचे जलसंपदा खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून टेंबू योजनेचं 7,000 कोटी रुपयाचं टेंडर झालं आणि मोठ्या प्रमाणामध्ये कामं ही आपल्या मतदारसंघामध्ये सुरू आहेत। मी ज्या जत मतदारसंघाचं काम करतोय तिथेही 2,000 कोटीची कामं सुरू आहेत। एवढं मोठं काम देणारा देवाभाऊ नावाचा एक देवदूत आपल्या दुष्काळी तालुक्यासाठी मिळाला आहे, हे सगळ्या लोकांना माहित आहे। आपण जेव्हा आंदोलन करायचो, मोर्चे काढायचो, तेव्हा 100 कोटी 50 कोटीच्या पुढे पैसे मिळत नव्हते, परंतु आता एका वेळेस 5,000 कोटी 7,000 कोटी 2,000 कोटी रुपये हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मिळत आहे। आणि त्यामुळे विभूतवाडी गावातील सगळ्या लोकांना माझी हात जोडून विनंती आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही आमच्या पाठीमागे पाठबळ मागेही उभा केलाय
त्याच पद्धतीनं पाठबळ तुम्ही आमच्या पाठीमागे उभा करा। जेव्हा जेव्हा तुम्ही गोपीचंद पळकरचा कार्यकर्ता म्हणून मंत्रालयात जाल, सांगलीच्या कलेक्टर ऑफिसला जाल, जिल्हा परिषदला जाल, तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये जाल, तेव्हा सन्मानानं कुठलाही अधिकारी तुमचं काम करून देईल अशा पद्धतीचं काम मी करतोय आणि पुढेही करत राहणार। त्यामुळे काही अडचण नाही। अडथळे अनेक येतात, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडथळे अनेक येतात, परंतु ते अडथळे पार करण्याची क्षमता आणि ताकद बिरोबा देवानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिली आहे। या महाराष्ट्रातल्या प्रस्थापिताच्या छाताडावरती नाचून मी राजकारणामध्ये आलोय। मी कुणाच्या मागे पुढे फिरून राजकारणामध्ये आलो नाही, कुणाच्या तरी पिशव्या उचलून मी राजकारणामध्ये आलो नाही। मी लोकांच्यासाठी संघर्ष करून राजकारणामध्ये आलोय आणि अनेक संघर्ष, अनेक लोक विरोधात आहेत, मोठे मोठे मातबर लोक या महाराष्ट्रातले माझ्या विरोधात आहेत। त्याची फिकीर मी कधी केली नाही, कारण जीवाभावाचे कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत। ते इतक्या ताकदीनं माझ्या बरोबर राहतात, कुठल्या आमिषाला बळी पडत नाहीत। आज हनुमानाची यात्रा आहे आणि हनुमानाचं एक उदाहरण देतो आणि मी थांबतो। हनुमान कसा आहे? प्रभू रामचंद्राचा भक्त, जो लंकेमध्ये जातो सीतामाईच्या शोधामध्ये। जेव्हा प्रभू रामचंद्र बोलतात की सीतामाईचं अपहरण झालंय, तेव्हा ते लंकेमध्ये शोधामध्ये जातात। त्यांच्या सोबत काही नाही आहे, माकड सेना त्यांच्या बरोबर होती। लंकेमध्ये गेल्याच्या नंतर रावणाच्या सैन्याने हनुमानाला पकडलं, हनुमानाला बांधून ठेवलं। हनुमानाला ज्या खुर्चीवरती बांधून ठेवलं, ती खुर्ची काय हनुमान घेऊन गेले नव्हते, ती तिथली रावणाचीच होती। हनुमानाला ज्या रस्सीनं बांधलं, ती रस्सी पण रावणाचीच होती, हनुमान काय बरोबर घेऊन गेला नव्हता। हनुमानाच्या सेफ्टीला चिंध्या गुंडाळल्या, त्या चिंध्या सुद्धा रावणाच्या लंकेतल्याच होत्या, तो काय हनुमान इकडून घेऊन गेले नव्हते। त्यांच्या चिंध्या सेफ्टीला बांधल्यानंतर त्याच्यावरती रॉकेट टाकलं, ते पण रावणाचंच होतं आणि काडी पेटवली, ती काडी पेटी सुद्धा रावणाची होती। हनुमानाकडे सामान काहीच नव्हतं, हनुमान एकटाच गेला होता, परंतु सगळं साहित्य रावणाचं, खुर्ची रावणाची, तिथं बांधलेली दोरी रावणाची, चिंध्या बांधलेल्या रावणाच्या, रॉकेल होतं ते रावणाचं, काडी पेटी लावली ती रावणाची, गाडी लावणारी पण रावणाचीच लोक होती आणि अख्खी लंका हनुमानानं जाळून टाकली। बिना भांडवलाचा श्रीरामाचा हा भक्त होता, असे गोपीचंद पळकरकडे बिना भांडवलाचे अनेक हनुमान आहेत। त्यांच्याकडे काही नाही, ते गरीब आहेत, परंतु ते नक्की रावणाची लंका जातात आणि गोरगरिबांच्या बाजूने उभे राहतात। मी त्या सगळ्या हनुमान माझ्या भक्तांना, कार्यकर्त्यांना सांगतो की हा गोपीचंद पळकर तुमच्या बरोबर ठामपणे उभा आहे, या विभूतवाडी गावाबरोबर उभा आहे, या आटपाडी तालुक्याबरोबर उभा आहे आणि या तालुक्यातला संपूर्ण कायापालट करणं, विकासाच्या माध्यमातून करणं, हा एकमेव गोपीचंद पळकर आमदार महाराष्ट्रातला आहे की ज्या प्रत्येक जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये तुम्हाला 3,33,000 रुपयाचा गरीबांच्या पोरांना शिकण्यासाठी जे साहित्य उपलब्ध करून दिलाय, मला सगळे शिक्षक भेटतात। अरे एवढं भारी ते साहित्य आम्हाला उपलब्ध केलंय, डिजिटल डिव्हाइस, की गरीबाची पोरं त्या शाळेत शिकतात। तिथं आम्ही बघितलं नाही ती कुठल्या पार्टीचे आहेत, ती कुठल्या जातीचे आहेत, ती कुठल्या धर्माचे आहेत, पण माझी इच्छा होती की आटपाडी तालुक्यातला जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारा गरीबाचा पोरगा, त्याला चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणून संपूर्ण तालुक्यामध्ये 5 कोटी रुपये 1 वर्षाचा सगळा फंड हा जिल्हा परिषदच्या शाळेला खर्च करणारा हा महाराष्ट्रातला आणि देशातला मी एकमेव आमदार आहे। आणि आता मी माझ्या जत विधानसभा मतदारसंघामध्ये 450 शाळा आहेत, तिथं आता 12 कोटी रुपयाचा निधी लागणार आहे। मी त्यासाठी प्रयत्न करतोय आणि आपल्या बिरोबाचा देव आहे, तुम्ही सगळे बिरोबाचे पुजारी आहात। कुरुंदवाडीची लोक आणि विभूतवाडीची लोक बिरोबाचे पुजारी आहेत। बिरोबा मंदिर तीर्थक्षेत्र ब मध्ये घालणं आणि त्याला 5 कोटी रुपयाचा निधी आणणं नारायणांचा पाठपुरावा आहे। मला सवाल करायचा या भागातल्या लोकांना, बिरोबाचं मंदिर काय मी राजकारणात आल्या आलोय काय? पिढ्यानपिढ्या आपलं ते मंदिर आहे, 10 लाख रुपयाचा फंड सुद्धा कोणाला देता आला नाही। हा गोपीचंद पळकर आणि ब्रह्मानंद पळकर आहे, हे 5 कोटी सोडून आणखी लाखो रुपयाचा फंड मी बिरोबाच्या मंदिरामध्ये दिलाय। मी इथला आमदार नसताना दिलाय। खरसुंडीच्या सिद्धनाथाला 5 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलाय। आरेवाडीच्या बिरोबाला 8.5 कोटीचा निधी उपलब्ध करून दिलाय। काल तुम्ही बघितलं 160 कोटी रुपयाचा आराखडा आरेवाडीच्या बिरोबाचा आम्ही तयार केलेला आहे। म्हणजे जिथं जिथं काम करणं शक्य आहे तिथं तिथं आम्ही काम करतोय। त्यामुळे तुमचा आशीर्वाद, तुमचा पाठिंबा, तुमचं पाठबळ माझ्या पाठीमागे राहू द्या। मी कसल्याही गोष्टीला न घाबरणारा कार्यकर्ता आहे। माझा काय बाप आमदार खासदार नव्हता, आज राजकारणामध्ये अनेक लोक यायला लागले, चांगली गोष्ट आहे। पण हे गोपीचंद पळकर मुळे घडतंय, ज्यांना ज्यांना किंमत राजकारणामध्ये येते ना, ते गोपीचंद पळकर आणि तुम्ही केलेला 20 वर्षाचा संघर्ष आहे। आणि त्यामुळं मी राज्यभर काम करतोय, मला कधी येणं होतं,
येणं होत नाही. काल मला यांनी निरोप दिला की गावची यात्रा आहे. मी म्हणलं 100% येतो मी इथं असलो तर. आज मला हनुमानाचं दर्शन घेण्याचा योग आला. अरे आपण बघितलं आपला जेव्हा लिंब असायचा, आमच्या पडळकरवाडीचा लिंब असायचा, तेव्हा 5 गावचा लिंब असायचा. पडळकरवाडीतनं पिंपरीतनं मधलं इथं विभूतवाडी यायचं, विभूतवाडीतनं कुरुंदवाडीच्या बिरोबाला जायचं आणि तिथं झऱ्याच्या शिवेवरनं पारेकरवाडीच्या शिवेवरनं पडळकरवाडीत जायचं. मी अनेक वेळा लिंब घेऊन इकडे आलोय, डोल्याबरोबर झांज वाजवत. मी काय असा काय फार मोठा माणूस आहे, मी कुठं जर आभाळातनं पडलोय असं नाही. पायात चप्पल न घालता नादच होता. काय काय पोराला गावात नाद असतो. कुणाचा लिंब निघाला त्या मागे फिरायचं, कुणाच्या सवासणी निघाल्या त्या मागे फिरायचं, झांज वाजवत काचोडी घालून फिरायचं. हा काही नाद असतो. तो नाद करत करतच मी आलोय ना. आणि गावातल्या सगळ्या लोकांना माहित आहे माझा हेतू स्वच्छ आणि स्पष्ट आहे. माझा हेतू आहे की आपल्या लोकांना सन्मान मिळाला पाहिजे, आपला माणूस गुलाम झाला नाही पाहिजे. हे माझं स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण होत आहे. तरुण पोर आता बोलतायत, भूमिका मांडतायत, राज्यभर मांडतायत. इथंच मांडतायत अशाचा भाग नाही. तुम्ही गडचिरोलीला गेला तरी पोरं भूमिका मांडतायत. तुम्ही नागपूरला गेला तिथं तुम्हाला पोरं भेटतील. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेला तर गोपीचंद पडळकरला तयार केलेली पोरं तुम्हाला भेटतील की जे सन्मानानं बोलतायत, स्वाभिमानानं बोलतायत, अभिमानानं बोलतायत. याच्या पलीकडे राजकारण कुठलं नसतंय. पद येतात पद जातात. सगळ्यालाच काय पद आहेत का? मी 20 वर्ष राजकारण करतो, मला कुठं पद होतं? पद होतं म्हणून मी काम करतो अशाचा भाग नाही. पद येतात जातात ते लोकांच्या हातामध्ये आहे. परंतु जी संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असते. आणि त्यामुळे विभूतवाडी आणि परिसरातल्या सगळ्या लोकांना हनुमान यात्रेच्या निमित्तानं मी खूप खूप शुभेच्छा देतो. गावात कुठलाही संघर्ष करू नका. राजकारण करण्यासाठी संघर्ष करण्याची आवश्यकता नाही. ज्याच्या त्याच्या पद्धतीने लोक पुढे जात असतात. शेवटी आपण एकमेकाच्या रक्ता मांसाची लोक असतो आहोत. आज विरोधात जरी उभा राहिलो उद्या आपल्याला एकमेकाची कळ येईल, परत आपण एकत्र होऊ. त्यामुळं राजकारणाच्या पद्धतीनं, परंतु गाव टिकलं पाहिजे, गावात संघर्ष झाला नाही पाहिजे आणि गाव चांगल्या पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे. एवढीच आपली सगळ्यांची भूमिका असली पाहिजे. आणि ती भूमिका पुढे घेऊन जाण्यासाठी हनुमानाला आपल्या सगळ्याला आशीर्वाद द्यावे एवढीच हनुमानाच्या चरणी प्रार्थना करतो. तुम्ही मला बोलावलं, सरपंचांनी सत्कार केला, कमिटीने सत्कार केला. मी मान्य सरपंचांचं मनापासून आभार व्यक्त करतो, कमिटीचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि